तहसीलदार आणि नायब तहसीलदाराचे धरणे आंदोलन बेमुदत संपचा दिला इशारा। नायब तहसीलदारांना राजपत्र अधिकाराचा दर्जा देण्याची मागणी। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नायब तहसीलदार आणि तहसीलदारांनी धरणे आंदोलन करून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा दिला इशारा। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना सोलापूर शाखेचे अध्यक्ष सुशील बुले म्हणाले की महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटना सोलापूर जिल्हा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मार्चमध्ये आंदोलन करून निवेदन दिले होते की नायब तहसीलदार हे पद वर्ग 2 असून राजपत्रित आहे, परंतु त्याचा ग्रेड पे हा 4300 आहे। बक्षी आयोग स्थापन केल्यापासून आणि 6व्या वेतन आयोगापासून आमची मागणी होती की आमचा ग्रेड पे हा 4800 झाला पाहिजे। आपल्या शासनामध्ये इतर जे आमचे वर्ग 3चे कर्मचारी आहेत इतर डिपार्टमेंटचे, त्यांचं ग्रेड पे सुद्धा आमच्यापेक्षा जास्त आहे। आणि तालुका लेवलला नायब तहसीलदार हे कार्यकारी दंडाधिकारीचं पद असून महत्त्वाचं पद असून त्याचा ग्रेड पे शासनाने 4300 ठेवला आहे। बक्षी आयोगाने आमच्या मागण्याला वटाण्याच्या अक्षता लावल्या, त्यांनी मागणी मान्य केली नाही। आम्ही मार्चमध्ये आंदोलन केलं, शासनाने सांगितले की 2 महिन्यामध्ये तुमची मागणी मान्य करू, तुमचं ग्रेड पे 4800 करू, परंतु अद्यापही शासनाने मागणी मान्य केली नसल्यामुळे 29 नोव्हेंबरला आम्ही पुन्हा एकदा निवेदन देऊन आम्ही संपाचा हात्यार उपसलेला आहे। शासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलं आहे। आता 29 नोव्हेंबरला आम्ही निवेदन दिलं। 5 डिसेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही 1 दिवसीय आंदोलन केलं होतं। आज 18 डिसेंबरला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय आंदोलन केलेलं आहे आणि 28 डिसेंबरपर्यंत आमची मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदार व नायब तहसीलदार हे सर्व बेमुदत संपावरती असणार आहे। साधारण 600 तहसीलदार आहेत आणि जवळपास 2500च्या पेक्षा जास्त नायब तहसीलदार आहेत। जवळपास 20 वर्षापूर्वी ज्यावेळेस नायब तहसीलदार हे पद निर्माण झालं शासनामध्ये आणि ते राजपत्रित केलं गेलं, त्यावेळेसपासूनची मागणी आमची प्रलंबित आहे। या आंदोलनात तहसीलदार सैफुल नदाब, दत्तात्रय मोहोळ, चंद्रशेखर बिल्ले, बाळासाहेब शिरसट, संजय भंडारे, सुधाकर बनगर, बालाजी बनसोडे, आरवी पुदाले, जयश्री पंच, अस्मिता गायकवाड, मदन जाधव, आरती दाबडे, चंद्रकांत इंदोगरे, परवीन घम, मनोज सोत्रे, दत्ता गायकवाड, एस गंगणे, समीर यादव, विजय कावडे, आर पुराण, शनी कर्मचारी संघटने नेते शांतू गायकवाड यांच्यासह तहसीलदार व नायब तहसीलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।